श्री स्वामी समर्थ दोस्तों. तर आज मी बनवते दही भेंडी बनवते. दही भेंडी खूप खूप छान लागते आणि सगळ्या भेंडींपेक्षा थोडीशी वेगळी टेस्ट येते आणि नवीन करणं म्हणजे खूप चांगलं. नवीन टेस्ट येतो नवीन. तर चला मग त्याच्यासाठी काय काय लागणार बघूया. टमाटा, लसूण आणि कांदा घेतलेला आहे मी आणि दही घेईल. तर आता आधी भेंडी आपण कट करून घेऊया. भेंडी कट करायला आपण दोघं साईडनं आधी कापून घ्यायचं आणि नंतर मग मध्ये एक हे द्यायचं, चीड द्यायची, म्हणजे मधून कट करायचं. जसं आपण वांग्याला कट करतो तसं मी तुम्हाला कट करून दाखवते. हे बघा, या पद्धतीनं असं कट करायचं, ज्याच्याकडून भेंडीला मध्ये खराब आहे का नाही आपण ते चेक करू शकतो. आणि या पद्धतीने हे करायचं आणि मध्ये पण तर मसाला वगैरे जातो आणि भेंडी अजून टेस्ट देते. आणि चेक करून घ्यायचं मध्ये खराब वगैरे तर नाही. असं आपण जशी भरलेली भेंडी बनवतो ना त्याच पद्धतीने, पण ही थोडीशी आपण दही भेंडी बनवतो. या पद्धतीने कट करायची. खूप छान लागते भेंडी आणि खूप चव देते. आणि अगर तुमची भेंडी मोठी असेल तर तुम्ही 2 तुकडे करू शकता, छोटे असेल तर एकच काप करू शकता. पण माझी छोटी असून मी 2 करते, कारण मी छोटे छोटे पीस बनवते. छोटे छोटे खूप छान लागतं आणि खूप हे पण लागतं. तर इथं मी आता सगळे माझी भेंडी कट करून घेते आणि त्यानंतर भेंडी कट झाल्यानंतर आपण पुढचं बघूया. तर इथं पुढचं मी इथं दही घेतलेली आहे. माझी जवळजवळ 2 मोठे चम्मच दही आहे. त्याच्यात मी हळद, लाल तिखट, हिंग आणि धनिया पावडर हे सगळं टाकेन. लाल तिखट थोडंसं कमी टाकायचं, कारण आपण भेंडीला फोडणी जेव्हा देऊ तेव्हा हे लाल तिखट टाकू. आणि मी मीठ नाही टाकत आहे, कारण की आपण भेंडीमध्ये पण मीठ टाकू आणि एखाद्या वेळेस काय होतं आपल्याला आठवण राहत नाही, म्हणून ते जास्त मीठ होऊ शकतं. म्हणून मग मी इथं मीठ नाही टाकत आहे. तर हे मी साईडला ठेवून देते. आता इथं मी पॅन घेतलं, पॅनमध्ये तेल टाकलेलं आहे. तेल चांगलं गरम झालं की लगेच मी भेंडी थोडीशी फ्राय करून घेईल. भेंडी फ्राय करून घ्यायची, म्हणजे ती जेव्हा आपण फोडणी देऊ ना ती लसलस होणार नाही आणि पाणी सोडणार नाही. जसं आपण जेव्हा रेग्युलर आपण भेंडी बनवतो, भेंडी पाणी सोडायला लागते आणि ती रसरस होऊन जाते, अशी चिकट होऊन जाते. म्हणजे मग भेंडी अगर आपण तेलात फ्राय करून घेतली तर ती तशी होणार नाही आणि मस्तपैकी आपल्याला जशी भेंडी पाहिजे तशी होऊ शकते. म्हणजे तिचं पाणी सगळं सुकून जाईल. तळ आपण कोरडी करून घेऊ ना ती, म्हणून ती लसलस नाही होते. इथं मी आता भेंडी चांगली फ्राय करून घेईल. बघू शकता तुम्ही, कलर चेंज होईल, नॉर्मल कलर चेंज होतो भेंडीचा. तेव्हापर्यंत आपण फ्राय करायची आणि नंतर मग काढून घेऊ. हे बघा, इथं माझी भेंडी बऱ्यापैकी तर झालेली आहे. ही बघा, बघू शकता तुम्ही. आता मी तो भेंडी काढून घेते आणि त्याच पॅनमध्ये थोडंसं तेल कमी करून घेतलं आणि तिथं मी आता जिरं आणि मोहरी टाकून फ्राय करून घेईल. आणि ते चांगलं तळतळ करायला लागले की मी नंतर मग त्याच्यात लसूण तुम्ही ठेचून टाकू शकता या कापून टाकू शकता. हे लसूण आणि तुम्ही आलंही टाकू शकता, पण मी आज आलं नाही टाकत आहे. मी टाकते आलं, पण मग आज नाही टाकत आहे. तर हे आलं लसूण जसं हे होईल तसं मी कांदा बी टाकून देईल आणि कांदाही पण चांगला फ्राय करून घेईल. कांदा जवळजवळ गोल्डन फ्राय होऊ जायची. तर आता मी बारीक कांदा कापलेला आहे. तुम्हाला हवं तुम्ही लांबी कापू शकता. तर मी इथं बारीक कापलं, कारण त्याचं ते मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स व्हायला पाहिजे म्हणून. तसं काही नाही, हे कांदा तुम्ही लांब पण कापू शकता, तर मी बारीक पण कापू शकता, जसं आपल्या आवडी असतात तुम्ही करू शकता. इथं मी आता कांदा चांगला फ्राय करून घेईल आणि कांदा चांगला जसा फ्राय होईल तसं मी इथं आता टमाटा टाकेल. टमाटाही चांगला फ्राय करून घेईल. टमाटा जसा चांगला फ्राय झाला का त्यात मी बघा, तुम्ही बघू शकता कांदा मस्तपैकी आपल्याला हे पण
चांगलं हे व्हायला लागले. टमाटा लवकर शिजलं म्हणून तुम्ही थोडं नॉर्मल मीठ टाकू शकता आणि टमाटा मग पटकन शिजून जातो. पण मी काही टाकत नाही आहे, कारण आपण मसाला भरपूर वेळचं परतणार आहे, त्याच्यात तो टमाटा हे होऊन जाईल. आता इथं मी मसाले टाकते. इथं लाल मिरची, गरम मसाला, लाल मसाला, काळा मसाला, धनिया पावडर, हिंग आणि हळद हे सगळं टाकून मग मी आता फ्राय करून घेईन. तुम्ही बघू शकता मस्तपैकी मसाला. मला मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते, मसाला तुम्ही चांगला कळसून घ्यायचा. चांगला कळसला तर भाजी टेस्ट येते. आता इथं चांगला मसाला कळसून घेईल बघू शकता तुम्ही. आणि त्यानंतर मग आपण हे बघा, इथं मीठ टाकलं मी चवीनुसार मीठ. चवीनुसार मीठ टाकायचं आणि नंतर ते बी चांगलं फ्राय करून घ्यायचं. आणि त्यानंतर मग छान. इथं मी गॅस आता बंद केलेला आहे. बंद करायचा आणि ते कमी करायचं, जवळजवळ बंद करून द्यायचा गॅस. आणि त्यानंतर मग ही दही जी आपण टाकलेली ती टाकायची. दही कधी आपण भाजीत ॲड करताना गॅस बंद करून द्यायचा, नाही ते एकदम हे करून द्यायचं आणि त्यानंतर दही टाकायची. नाही तर दही फाटू शकते आणि आपली टेस्ट बिघडू शकते. तर इथं मी दही टाकलेली आहे आणि थोड्या वेळात जेव्हा मी थोडंसं कळसून घेईल आणि मग गॅस चालू करू. इथं मस्तपैकी आता फ्राय कळसून घ्यायचं आणि आता मी इथं गॅस चालू करून दिलेला आहे आणि इथं भेंडी ॲड करेल. आता गॅस चालू करून मग मी भेंडी टाकते, हे लक्षात ठेवा. आणि भेंडी पण मस्तपैकी आता फ्राय करून घ्यायची, त्याच्यात मिक्स करून घ्यायची चांगले दहीमध्ये आणि नंतर मग असंच शिजू द्यायची भाजी. खूप छान भाजी लागते. तुम्ही बी एकदा नक्की ट्राय करा. रोज रोज एकच प्रकारची अगर भेंडी खाऊन कंटाळा आला असेल तर ही नक्की ट्राय करू शकता. तर इथं आता मस्तपैकी हे बघा कळसून घेतलेलं आहे मी, तुम्ही बघू शकता. आणि मस्तपैकी सगळं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. तर इथं आपण झाकण लावून थोड्या वेळ शिजवू शकतो. इथं नॉर्मल मी पाणी टाकते, कारण भेंडी शिजण्यात तुम्ही पण टाकू शकता थोडंसं पाणी, अगर तुम्हाला थोडंसं असं हे पाहिजे असेल तर. पण मी जास्त नाही टाकलं, नॉर्मल 2 या 1 या 2 चम्मच पाणी टाकलेलं आहे, जास्त नाही टाकलेलं आहे. तर इथं मी आता मस्तपैकी मिक्स करून घेतलं. आता इथं मी झाकण लावून शिजू देईल. आता ही मस्तपैकी शिजू देईल आणि मग नंतर मग परत एकदा चेक करेल. आता मी इथं मला जवळजवळ 15-20 मिनटं झाले. मी आता हे बघा, तुम्ही बघू शकता भाजी किती छान तेल सुटलेलं आहे आणि मस्त आपली भाजी बी शिजली. बघू शकता किती छान झाली भाजी, खूप टेस्ट झाली होती. आणि तुम्ही डाळ भात या कशाबरोबर ही भाजी खाऊ शकतात, पराठेबरोबर खाऊ शकता, पोळीबरोबर, भातबरोबर सुद्धा तुम्ही भाजी खाऊ शकता. खूप छान लागते, टेस्टी देते. बघा तुम्ही बघू शकता मस्तपैकी भाजी आपली शिजलेली आहे. तरी आपण झाकण लावून मस्तपैकी हिला कोरडी होऊ देऊ, म्हणजे रसरशीत आणि चांगली टेस्टी लागेल. तर इथं मी आता माझी भाजी तयार आहे. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आवडले असेल तर लाईक आणि शेअर सबस्क्राईब नक्की करा. आणि तुम्ही माझे व्हिडिओ रेसिपीचे बनवत असेल तेही मला कमेंट करून सांगा. बाय. श्री स्वामी समर्थ.